तर सध्या महाराष्ट्रामध्ये देखील गॅससाठी अनेक ठिकाणी रांगा पाहायला मिळतात। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पहा। होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताचं 7वं जहाज निघालं। एलपीजी घेऊन ग्रीन सावरी जहाज निघाल्याची माहिती। एलपीजी संदर्भातील अफवा रोखण्यासाठी केंद्र सरकारची कठोर भूमिका। सर्व राज्यांना दररोज पत्रकार परिषद घेण्याचे निर्देश। काळाबाजार करणाऱ्यांवरही बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना। राज्याच्या मुख्य सचिवांना केंद्र शासनाचं पत्र। मालाडच्या मालवणीमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरसाठी मोठी रांग। लोक सकाळपासून रिकामा सिलेंडर घेऊन रांगेत। काल रात्री 10 वाजल्यापासून ग्राहक रांगेत उभे। नागरिकांनी त्यांच्या सिलेंडरला कुलूप लावलं। नागपूर आणि अमरावतीमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या रांगा। नागपूरच्या गोगलीमध्ये गॅस वितरण बंद तरीही गर्दी। ऑनलाईन नंबर लागत नसल्यानं ग्राहकांचा मनस्ताप। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूंज एमआयडीसी परिसरामध्ये गॅस चोरीचा पर्दाफाश। एलपीजी टँकरचं सील तोडून चोरी करताना दोघांना अटक। 35,220 किलो गॅस, 2 टँकर आणि 1.26 कोटींचा मुद्देमाल जप्त। वाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू। आखाती देशातील युद्धस्थितीचा परिणाम। मच्छीमारांच्या सवलतीच्या डिझेलवर। सवलतीच्या डिझेलच्या दरामध्ये 23 रुपयांची विक्रमी वाढ। या डिझेलची किंमत 92 वरून 115 रुपयांवर। वाढत्या डिझेल किमतीबाबत मासेमारी आणि बंदरे मंत्री नितेश राणेंची केंद्रीय मत्स्य विकास व्यवसाय मंत्री जे आहेत मंत्र्यांशी चर्चा झाली। वाढत्या डिझेल किमतीमुळे मच्छीमारांना होणाऱ्या या नुकसानीची दिली माहिती। लवकरच तोडगा काढू, केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंग यांचं आश्वासन। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक वसतिगृहांमध्ये सिलेंडरची कमतरता। चुलीवर जेवण बनवण्याची वेळ। कमर्शियल सिलेंडरचं वाटप पूर्णपणे बंद। अमरावतीच्या तपोवन संस्थेमध्ये सिलेंडर दाखल। TV9 मराठीच्या बातमीची जिल्हा प्रशासनाकडून दखल। कुष्ठरोग्यांसाठी काम करणाऱ्या तपोवन संस्थेवर चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली होती। तपोयात मोठ्या राजकीय टॉप 9। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडणार असल्याच्या चर्चा। आमदार शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती। गर्जे राष्ट्रवादीच्या इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप। विशेष म्हणजे पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये फक्त गर्जे यांच्या नावासमोर खजिनदार असा उल्लेख। तटकरे पटेलांना लक्ष करणाऱ्या बातम्या काल्पनिक असल्याची भूमिका पार्थ पवार यांनी मांडली आहे। तटकरे पटेलांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना टार्गेट करणं दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या बाजूने पार्थ पवारांनी ट्विट केलं। नवी मुंबईतील पाम बीच मार्गावरून सायन पनवेल महामार्गाला जोडणाऱ्या उड्डाणपुलाचं गणेश नाईकांच्या हस्ते उद्घाटन झालं। मात्र उड्डाणपुलाची उद्घाटन पत्रिका आणि कोनशिलेवरून एकनाथ शिंदेंचं नाव डावललंय। या विरोधामध्ये संतप्त शिवसैनिकांचं निषेध आंदोलन पाहायला मिळालं। मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीट जवळ महिलांसाठीच्या फिरत्या शौचालयात फुल स्टॉल थाटल्याचा प्रकार समोर आलाय। स्टॉलसाठी राहुल नार्वेकर, मकरंद नार्वेकरांची परवानगी घेण्यात आली। स्टॉल चालकांची माहिती मात्र अशी कोणतीही परवानगी दिली नसल्याची नार्वेकरांची माहिती। बारामती आणि राहुरी पोटनिवडणूक लढण्यास काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। काँग्रेसकडून काल इच्छुकांच्या मुलाखती। काँग्रेस मित्र पक्षांची चर्चा करून उमेदवारांची घोषणा करणार। पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसला वंचित बहुजन आणि रासपची साथ। बारामती राहुरी पोटनिवडणूक लढण्याबाबत पक्षश्रेष्ठींचा हिरवा कंदील। बारामती राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ऑनलाईन मुलाखती। बारामतीसाठी 6 अर्ज तर राहुरीसाठी 4 अर्ज आले। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांची माहिती। बारामती पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसनं उमेदवार देऊ नये। काँग्रेसनं अनेक वर्ष अजितदादांच्या सहवासात राजकारण केले। चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। राहुरी पोटनिवडणुकीतही काँग्रेस लढण्यास काही अडचण नाही असंही केलं स्पष्ट। शेतकऱ्यांवर संकट येतं तेव्हा संकटमोचक महाजन कुठे असतात? आमदार नगरसेवक फोडणं संकटमोचकांचं कर्तव्य आहे का? संजय राऊत यांची मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका। तर राज्यात असून शेतकऱ्यांना मी भेटतोय, तुमचे आमदार खासदार कसे टिकून राहतील याकडे राऊतांनी लक्ष द्यावं, महाजनांचं प्रत्युत्तर।